तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं 8 प्रश्न बघितले होते 2021 चे NMMS क्वेश्चन पत्रिका आहे 2021 चे 8 प्रश्न विचारले होते. कोणत्याही वर्षीची प्रश्नपत्रिका घेतली तरी त्याच पद्धतीचे प्रश्न राहणार आहे, त्याच पद्धतीचे क्वेश्चन राहते. तर आपण आता पाहणार आहोत याच्यानंतरचा नंबर तो आहे गटाशी. मी तर पूर्ण लिहित नाही. गटाशी जुळणारा योग्य पर्याय निवडा. गटाशी जुळणारा योग्य पर्याय निवडा. मी बोलतो त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि ते मग लिहिताना ते बरोबर लिहा तुम्ही. तर योग्य पर्याय निवडायचा आहे. योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय गट देऊन राहते गटाशी जुळणारा. म्हणजे गटाशी जुळणारा योग्य पर्याय निवडत असताना काय करायचं आपण, जो गट देऊन राहते त्यामध्ये कोणता संबंध आहे, कोणता नियम लागते, म्हणजे कसं लॉजिक लागते त्या पद्धतीनं विचार करायचा आपण. जसं पहिलं गणित आहे. पहिलं आहे AZCX BYDW GTIR आणि JQLO. आता काय करायचं, याच्यानंतरचा आपल्याला गट निवडायचा आहे. मग आता हे जे गट दिले आहे याच्यामध्ये संबंध कोणता आहे, का लॉजिक लागते, कसं काय आहे यांच्यामध्ये एकमेकांसोबत संबंध, तर ते पाहायचं. आता कसं पाहायचं, तर मग आपण काय करायचं, हे ABCD देऊन राहते, असं देऊन राहते तुमच्या पेपरमध्ये देऊन राहतेच, परंतु आपण आपल्या सोयीसाठी असे लिहून घ्यायचे A पासून ते M पर्यंत आणि उलट N पासून ते Z पर्यंत आणि त्याला नंबरिंग देऊन द्यायचे. आता हे आपल्याला संबंध पाहत असताना पाहायचं AZCX. लवकर पाहायचं AZCX. हा दिसता AZ, हा दिसता CX. AZCX म्हणजे या दोघांमध्ये एक लाईन सुटली आहे. इथं पाहायचं. इथं तसं आहे का, ते BYDW BY आणि DW इथे एक लाईन सुटली आहे. इथे एक लाईन सुटली. ठीक आहे. त्याच्यानंतर GTIR इथे एक लाईन सुटली आहे. म्हणजे आपल्याला पॅटर्न माहित झाला. आता पॅटर्न असा आहे का एक लाईन सुटणारा, म्हणजे इथे पाहून घ्यायचं एक लाईन सुटणारा असेलच नक्की. JQLO आहे. इथे एक लाईन सुटली. म्हणजे आता पर्यायामध्ये जे 4 पर्याय देऊन राहते त्या 4 पर्यायामध्ये असा एक गट राहणार आहे. तसं लवकर पाहायचा. जसं आता हे देऊन आहे CXFU आहे का नाही, आपल्याला माहित झालं आता याचा पॅटर्न कसा आहे. CXFU आहे का, CX पाहायचं CXFU हा एवढ्या दूर आहे, म्हणजे 2 सुटले इथं, म्हणजे हा नाही जमत. तर अशा पद्धतीने लवकर विचार करायचा आपण. आणि आता इथं उत्तर कोणतं आहे, तर इथं उत्तर आहे EVGT. एक पर्याय आहे EVGT. आपण सर्वच करून नाही पाहतो, फक्त तुम्हाला पॅटर्न समजलाय आणि अशा पद्धतीने पाहायचं लवकर. ते EVGT GT आहे एक सुटलाय, म्हणजे हे योग्य पर्याय आहे. ठीक आहे. म्हणजे तो गटात बसणारा कोणता आहे, ते EVGT. ठीक आहे. पण फक्त लवकर आपण करून घ्यायचं. त्यानंतर दुसरं आहे, आपण काय इथं विचार कसा करतो, किती लवकर करतो त्याच्यावर अवलंबून आहे ही परीक्षा. BDHFLX दुसरा BDHFLX EJT. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला लवकर येणार. तुम्हाला समजलंय आता कसं पाहायचं, काय करायचं. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला लवकर येईल. आता इथं पहा काय करायचं, याच्यानंतरचा गट कोणता. आता पहा इथं BDH कुठे आहे, B D आणि H. BD मध्ये 1 चा फरक आहे, DH मध्ये 1 2 3 3चा फरक आहे, 1 आणि 3चा फरक आहे. आता इथे तर काही आहे का पाहू, FL 1 2 3चा फरक आहे. इथं LX मध्ये 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एवढा फरक आहे. म्हणजे याचा संबंध काही दिसत नाही, याचा सहसंबंध काहीही दिसत नाही आहे. ठीक आहे. इथं होत नाही आपली आयडिया. मग आता लवकर दुसरं पाहायचं. दुसरं कोणतं, BDH. B दिसतंय, B किती आहे, 2 आहे. B किती आहे, 2 आहे. D किती आहे, 4 आहे. म्हणजे किती झाले, डबल झाले. B आहे D आहे म्हणजे डबल झाले. त्याच्यानंतर H आहे, H किती आहे, 8 म्हणजे याचे पुन्हा डबल झाले. म्हणजे डबलचा पॅटर्न नाही, डबल होता. पहिल्याचे डबल, त्याच्यानंतर डबल. त्यानंतर इथं तोच पॅटर्न लागते का पाहायचं. FLX F म्हणजे 6, L 12 पाहिजे.
आहे 12वर, बरोबर आहे. एक्स 24वर पाहिजे, आहे एक्स 24वर. म्हणजे आपण जो निवडलाय तो म्हणजे समजलोय आपण लॉजिक, ते लॉजिक बरोबर आहे आपलं. तो म्हणजे डबल, पहिल्या डबल होते त्याच्यानंतर पुन्हा डबल होते. त्याच्यानंतर इथं पाय ई जे टी, ई म्हणजे 5, जे म्हणजे 10वर, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा 10वर यायला पाहिजे म्हणजे 20, 20वर टी यायला पाहिजे, तर टी 20वर आहे ना. तर अशा पद्धतीने लागला. आता आपल्याला पर्याय देऊन राहते. आता पर्याय समजा असा देऊन आहे डीएचएन आहे का नाही, लवकर पाहायचा. डीएचएन, डी किती 4, एच कितीवर पाहिजे 8वर, एच 8वर आहे का, आहे, डी एच आहे. त्यानंतर 16वर का पाहिजे, एन पाहिजे, 16वर एन आहे का, नाही, म्हणजे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा लवकर लवकर पाहायचा. त्याच्यानंतर डीएचपी पहा, डीएचपी, डीएचपी पहा, डीएच, डी कितीवर आहे 4, एच कितीवर 8वर पाहिजे, आहे 8वर. त्यानंतर पी 16वर पाहिजे, पी 16वर आहे, म्हणजे उत्तर बरोबर आहे. समजलं. तर अशा पद्धतीने लवकर लवकर आपण करण्याचा प्रयत्न करायचा. प्रॅक्टिस जेवढी तुम्ही जास्त कराल तेवढी तुम्हाला लवकर येते. आणि हे याच्यावर जे अशाच पद्धतीने येते, इथं एकदम सोपे आहे गणित. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं, नंबरिंग द्यायची, तर आपोआप येते. त्याच्यानंतर बीडीजी तिसरा आहे, बी डी जी. त्याच्यानंतर आहे ई जे पी आणि एच पी वाय, एच पी वाय. पाहायचं पॅटर्न सर्व. आतापर्यंत इथं 2 शोधले ना, त्याच पद्धतीने विचार करून पाहायचा. तोही लागू शकते, तशाच पद्धतीने लागू शकते, किंवा काही वेगळं पुन्हा शोधावं लागते. आता पहा बी डी जी, बी 2 आहे, बी डी, बी डी मध्ये 1चा फरक आहे, डी जी मध्ये इथं 2चा फरक आहे, 1 आणि 2चा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर ई जे पी, ई, ई ई आणि जे, ई आणि जे कितीचा आहे, 1 2 3 4, मधात किती आहे 4 आहे. त्याच्यानंतर जे पी, जे पी, जे नंतर मुदाचे 1 2 3 4 5. पहा काय होत आहे, आपल्या लक्षात आला, लहानचा पॅटर्न लक्षात आला आहे. 1 2चा फरक आहे, 1चा आणि 2चा फरक आहे, 4 आणि 5चा फरक आहे. आता इथं पाहू एच आणि पी, एच पी, एच कुठे आहे, एच 8, एच पी मध्ये 1 2 3 4 5 6 7, 7चा फरक आहे, इथं 7 आहे, मध्ये फरक म्हणजे 7 मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पी वाय, आता 8 पाहिजे, याच्यानुसार धरू 1 2 4 5 7 8 यायला पाहिजे, मधात 8 पाहिजे, कुठून पी वरून, पी वरून 1 2 3 4 5 6 7 8 आला, 8 बरोबर, 8 मधात आहे, मग नंतर वाय आहे, म्हणजे इथं 8 आला. ठीक आहे. आता पॅटर्न माहित झाला, 1 2 4 5 7 8 माहित झालं. आता तुम्हाला इथं पर्याय देऊन आहे, समजा डीएचएन, आता डी एच एन अशी पर्याय देऊन आहे. आता डीएचएन ची पर्याय, डीएचएन मध्ये पाहून घ्यायचं, डीएच, डी किती आहे, डी, डी आणि एच, डी आणि एच मध्ये कितीचा फरक आहे 3. इथं जर 4 असेल फरक तर उत्तर बरोबर. 4चा फरक आहे का पाहू, एच आणि एन, एच आणि एन 1 2 3 4 नाही, जास्त फरक आहे, म्हणजे हे पर्याय बरोबर नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सीएफएच पहा, सीएफएच, सीएफ, सी आणि एफ मध्ये कितीचा फरक आहे, म्हणजे किती आहे मध्ये 2 आहे, इथं 3 पाहिजे, मग एफ आणि एच मध्ये 3 आहे का पहा, एफ आणि एच मध्ये एकच आहे, म्हणजे हे बरोबर नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने लवकर लवकर पाहायचे. म्हणजेच आता सीएफ जे पाहू, सीएफ जे, सीएफ जे मध्ये सी एफ इथे 2 आहे, सीएफ मध्ये 2 आहे. त्यानंतर जे, एफ जे मध्ये 3 पाहिजे, एफ जे मध्ये 3, 1 2 3 आहे, 1 2 3 3 आहे, म्हणजे हे योग्य पर्याय आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण लवकर लवकर विचार करायचा आणि लवकर लवकर सोडवायचा. प्रॅक्टिस महत्वाची आहे. त्याच्यानंतर पहा आता 5वा याच्यामध्ये इथे पहा 5 नंबर, 5 नंबर. ठीक आहे. 5 नंबर मध्ये काय दिलंय आपल्याला, विसंगत पद ओळखायचं आहे. आता काय करायचं आहे, इथं गटात जुळणारा पाहायला, आता इथं पाहायचं आहे, इथं टाकू ना, विसंगत म्हणजे गटात न बसणारा. तिथं का पाहिलं होतं आपण, त्या गटाला जुळणारा पाहिलं होतं, इथं न बसणारा पाहायचा आहे, देऊ नाही गट आपल्याला. आता जेई, जे नंबर होतो जेई, त्याच्यानंतर एफ सी, एन जी आणि व्ही एल असं देऊ नये. आता हा कोण, हे 2 2 दिले आहे आपल्याला अल्फाबेट. आता कोण हा गट समजू आपण, हा गट आहे, हा गटामध्ये विसंगत म्हणजे नियमामध्ये बसत नाही, 3 एकाच नियमामध्ये बसते. आपण इथं याच्या आधी पाहिलं तर नियम कोणता राहते ते पाहिलं.
इथं आपल्याला नियमही शोधायचा आहे ना, त्या नियमात बसत नाही तोही पाहायचा आहे. ठीक आहे, आपल्याला तिथं का पाहिलं, नियमात बसणारा पाहिलं होतं, इथं नियमात बसणारा नाही. म्हणजे संबंध आहे तो संबंधामध्ये बसणारा न बसणारा आपल्याला इथं गट शोधायचा आहे. आता पहा, जे ई जे ई जे ई जे जे 10 आहे, जे 10 आहे आणि ई किती आहे, ई किती आहे तर 5 आहे, 5 आहे. ठीक आहे, काही माहित नाही, मला काही माहित नाही काय आहे, काही संबंध लागणार आहे का, पॅटर्न तयार होणार आहे काही माहित नाही. त्याच्यानंतर 2च आहे. जर 3 किंवा 4, 3 असते किंवा 4 असते तर मी असं करून काही पाहिलं असतं, 4 असेल तर असं करून पाहिलं असतं, पण 2च आहे, त्याच्यामुळे दुसरा पर्याय काहीच नाही. आता इथं नंबर इथंच आहे. एफ सी एफ म्हणजे 6, एफ म्हणजे 6 आणि सी म्हणजे एफ सी म्हणजे 3. किती, 3. त्याच्यानंतर एन जी एन म्हणजे 14 आणि जी म्हणजे 7. ठीक आहे, बी म्हणजे व्ही म्हणजे व्ही म्हणजे 22 आणि एल म्हणजे 12. नंबरिंग केलं आपण, काही केलं नाही. 10 - 5 म्हणजे 5 होते, बरोबर आहे. नंतरचा नंबर ज्या नंबरवर आहे तेवढंच उत्तर येत आहे. ठीक आहे, इथे पहा, हा 3 नंबरवर सी आहे, याचंही उत्तर किती आलं, 3च आलं. हा जी 7 नंबरवर आहे तर उत्तरही 7च आलं. आता इथं 22 - 12 म्हणजे 10 होते. म्हणजे या ज्या नंबरवर आहे तेवढंच उत्तर आलं का, नाही. कितव्या नंबरवर आहे, 12 नंबरवर, म्हणजे याचं उत्तर 12 असतं तर गटात बसला असता. म्हणजे इथे मायनस केला आपण तर ज्या नंबरवर तो दुसरा अल्फाबेट्स आहे तो त्याच नंबरवर तेवढंच उत्तर येत आहे. या नंबर 5 नंबरवर आहे तर 5च उत्तर आलं, दुसरा 3 नंबरवर आहे तर 3 उत्तर आलं, नंतरचा हा जी 7 नंबरवर आहे तर 7च उत्तर आलं वजाबाकी केली तर. त्याच्यानंतर इथं पहा, 22 - 12 बरोबर 10 होते. म्हणजे इथं किती आहे, हा 12व्या नंबरवर आहे, उत्तर किती आलं, 10. म्हणजे हा गटात बसण्यासाठी काय पाहिजे होतं, हा 12व्या नंबरवर आला तर हा याचे उत्तर 12 आलं पाहिजे, तर गटात बसला असता. म्हणून हा गटात न बसणार आहे. समजलं. तर अशा पद्धतीने विचार करायचा, फक्त फास्ट विचार करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सोपे राहते प्रश्न. फक्त तुम्ही किती वेगात सोडवता, किती कमी वेळामध्ये सोडवता ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, इथे गटात न बसणारा बहुतेक पाहू आता. हो, गटात न बसणारा. आता पी = 6 नंबर पाहू आपण. पी हा 4 नंबर दिला आहे, 2 एफ ला 3 नंबर दिला आहे, डी ला 2 नंबर दिला आहे आणि वाय ला 5 नंबर दिला आहे. वाय ला 5 नंबर दिला आहे. ठीक आहे. आता काय करायचं, आता गटात न बसणारा पाहायचा आहे, गटामध्ये न बसणारा पाहायचा आहे. आता काय करायचं, गटात न बसणारा हा 4 आहे, हा 3 आहे, 2 आहे, 5 आहे. गटात न बसणारा करायचा आहे पी पाहायचा, पी 16 आहे. हा लक्षात पाहता, पी किती आहे, 16 आहे. म्हणजे याचा वर्ग आहे, 4चा वर्ग बरोबर पी आला. याचा वर्ग केला तर पी त्या नंबरवर भेटला आपल्याला. ठीक आहे. आता दुसरा भेटते का पाहू, भेटला तर झाला जमला. मग F3 आहे, 3चा स्क्वेअर केला म्हणजे 9, मग F9 वर पाहिजे, F9 वर पाहिजे. म्हणजे 9 वर नाही, F9 वर नाही आहे, 3 आहे नाही ते, F9 3 आहे. F9 वर नाही आहे. ठीक आहे, हा 9 वर पाहिजे होता पण 9 वर नाही आहे. त्याच्यानंतर डी पाहायचं. डी इथं 2चा स्क्वेअर केला तर डी 4 वर पाहिजे, डी 4 वर आहे. म्हणजे हा गटात बसत नसेल, हा गटात कदाचित नसेल बसत. पाहू समोर, याचा स्क्वेअर केला तर बरोबर त्या नंबरवर आहे, 16 वर आहे. याचा स्क्वेअर केला तर बरोबर डी त्याच्या नंबरवर आहे, 4 वर आहे. आणि वाय 5, आता याचा स्क्वेअर केला तर वाय 25 नंबरवर पाहिजे. वाय 25 नंबर आहे का, आता आहे. म्हणजे याचा जर स्क्वेअर केला, आपण 2 नंबर दिला आहे, त्याचा स्क्वेअर केला तर त्या नंबरवर तो
अल्फाबेट्स आहेच. म्हणजेच आता काय करायचं आपण, हे जे लेटर दिले आहे हे लेटर त्याच्या स्क्वेअरवर आहे. हे लेटर पी लेटर आहे, एफ आहे. तर मग काय करायचं होत आहे, हा याचा स्क्वेअर केला तर 25 वर वाय आहे, याचा स्क्वेअर केला तर 4 वर डी आहे, याचा स्क्वेअर केला तर 16 वर पी आहे, पण याचा स्क्वेअर केला तर 9 वर एफ नाही. म्हणजे हा गटात बसत नाही, विसंगत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं विचार करायचा. त्यानंतर आहे, त्याच्यानंतर ठीक आहे. तर आज आपण एवढं पाहू. आता पुढे काय आहे आपल्याला, सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा. तर आपण समोरच्या क्लासमध्ये सांकेतिक भाषेविषयी चर्चा करणार आहोत. आपण तेव्हा ते कसे सॉल्व्ह करायचे, काय करायचे ते बघूया. तर याचं हे वारंवार पाहायचे, वारंवार करत जायचे, करून पाहत जायचे, आपलं लॉजिक लावायचं. त्याच्यानंतर तुम्हाला कुठेही दुसरं प्रश्नपत्रिका राहते, त्याच्यामधून अशी क्वेश्चन पाहायचे आणि आपण सोडून पाहण्याचा प्रयत्न करायचा. तर सोपं आहे, काही कठीण काहीच नाही. फक्त थोडंसं लॉजिक बरोबर लावावं लागते, त्याचे संबंध कसे आहे, काय आहे ते पाहावं लागते आणि प्रॅक्टिस केली तर येऊन जाते. तर ठीक आहे, आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहू आता सांकेतिक भाषा. नमस्कार.